एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील गणोरी येथील लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने UPSC, MPSC तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना शिवचरित्रकार प्राध्यापक SZ देशमुख म्हणाले की वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण होते। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा अंधारातील उडीसारखा असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पर्यायी योजना असणेही आवश्यक आहे, अन्यथा वैफल्य निर्माण होऊ शकते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस निरीक्षक नारायण गाबाजी उगले होते। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन आमरे, उपाध्यक्ष अशोक रामभाऊ आमरे, संचालक अशोक किसन आमरे, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय बोंबले यांनी केले, तर प्राध्यापक अशोक खताळ यांनी आभार मानले। गणोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगडच्या राणीचा वध चालू असताना कोल्हापूरमध्ये सोयराबाई शिवाजी महाराजांना विषप्रयोग करते अशा तऱ्हेचा प्रसंग दाखवला। तिथली सगळी माणसं गोळा झाली, म्हणजे तुम्ही चुकीचं दाखवताय। त्यांनी त्या ठिकाणी असणारं इतिहासाचं पुस्तक सांगितलं। या पुस्तक पाहून मी अशा तऱ्हेचा या ठिकाणी माझ्या वगामध्ये याचा उल्लेख केलेला आहे। दुर्दैवानं माणसांचं बदनामी सुरू झाली। दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढलाय। शहाजीराजेंनी दादोजी कोंडदेवाला पाठवलेलं होतं, म्हणजे याचा अर्थ शहाजीराजे मूर्ख होते का? किंवा अनाजी पंत अरे अण्णाजी दत्तो हा शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू असा तऱ्हेचा सहकारी होता। आमच्या डोक्यासमोर फक्त कृष्णाजी भास्कर आहे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 65 माणसं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विरोधात उभी राहिली आणि सगळी आपली माणसं होती। पण त्याच्यापैकी फक्त कृष्णाजी भास्कर आमच्या लक्षात आहे, अण्णाजी दत्तो आमच्या लक्षात आहे। या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे। म्हणून बोलण्यासारखं खूप आहे। जोपर्यंत तुम्ही शांत बसला तुमच्या सहनशीलतेचा अंत काही मी पाहणार नाही। तुम्ही ऐकताय म्हणजे मी बोलत गेलं पाहिजे असं काही नाही। सगळे गुणवंत जे आहेत या सगळ्या गुणवंतांचं मी कौतुक करतो आणि या सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार चांगल्या गोष्टी ज्या आहेत। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।